आकडेवारीचा नंतरचा प्रकार आहे आपला, तो प्रकार आपण सॉल्व्ह करू. बघा कशा प्रकाराचा, एकदम सोपा आहे. आता विदाऊट फॉर्म्युलाने हे उत्तर आपल्याला काढायचं आहे, विदाऊट फॉर्म्युला, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये फॉर्म्युलाला महत्त्व नाही आहे, वेळेला महत्त्व आहे, त्याचं ट्रिक्स असणं गरजेचं आहे. 36 सेकंदामध्ये एका प्रश्नाचं उत्तर काढावं लागतं आपल्याला. काय म्हणतात, एका संख्येचे 57%, त्याच संख्येचे 41%, यामधील फरक 240 आहे. म्हणजे एक संख्या आहे, ती संख्या कोणती आहे माहीत नाही. सपोज ती संख्या घेऊ आपण 100. किती घेऊ? 100. संख्या घेतली आपण 100. ओके, चालेल, ठीक आहे. ओके, संख्या घेतली 100. आता काय म्हटलं बघा, लक्षात घ्या. संख्या घेतली 100, एका संख्येचे किती टक्के? 57%. बरं, 57% लिहिले, 57%. आणि त्याच संख्येचे किती टक्के? 41%. बरं, लिहिले 41%. यामधील फरक हा जो फरक आहे, या फरकचा अर्थ होतो वजाबाकी. फरक म्हणजे काय होते? वजाबाकी. कधी पण लक्षात ठेवायचं, गणितामध्ये फरक हा शब्द दिसला, समजायचं की वजाबाकी करायची. यामधला फरक 240 आहे. बरं, तिथे किती ते नंतर पाहू, इथे किती फरक येते हे पाहू. 57 मधून 41 गेले, 7तून 1 गेले, किती राहते? 6 राहते. ठीक आहे. ओके, आता 5तून 4 गेले, 1 राहते. ठीक आहे. ओके, आता फरक आला 16. फरक किती आला? 16. आता एक काम करू, आता आपण गणितावर जाऊ. 100च्या चार्टनुसार फरक मिळाला 16. गणितामध्ये फरक किती आहे पाहू. गणितातला फरक आहे 240. ओके, गणितातला फरक आहे 240. मग याला कम्पेअर करायचं. 100च्या चार्टमधले 16, गणितामधले 240. मग काय म्हटलं, ती संख्या कोणती? संख्या किती घेतली आपण? 100. 16 बरोबर 240, तर 100 बरोबर किती? x. ठीक आहे. ओके, 100 बरोबर x म्हणजे ती संख्या. आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं, जेव्हा अशी कंडिशन येते त्यावेळेस तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे 240चा 100 सोबत गुणाकार. ठीक आहे. ओके, आता आणि 16चा 1 सोबत, म्हणजेच x बरोबर, ठीक आहे. ओके, 240 गुणेला 100. ठीक आहे. ओके, 240 गुणला 100 भागेला 16 जाईल भागाकारात 16. ठीक आहे. ओके, आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता इथे भाग द्यायचा आहे, कोणत्या संख्येने भाग जाईल हे पाहायचं. आता अशा वेळेस काय करायचं, भाग देणे म्हणजे दोन्ही संख्येला लहान करणे. मग काय करायचं, 240 16 या दोन्ही संख्येत कोणत्या संख्येचा भाग जाईल का? ज्यांचे फाडेपाठ असेल त्यांच्या लक्षात येईल, हो सर 8चा भाग जातो. 8 दुने 16, 8 त्रिक 24. ठीक आहे. ओके, किंवा 16 आणि 100 यांच्यामध्ये कशाचा भाग जातो का? हो सर जातो. 4चा भाग जातो. 4चा 100 मध्ये जातो, 25 चोक 100, आणि 4चा 16 मध्ये जातो, 4 चोक 16. तुम्हाला ज्याच्यामध्ये भाग टाकता येत असेल त्याच्यात भाग टाकायचा. ठीक आहे. ओके, ज्याच्यात तुम्हाला सोपं जाईल. मी टाकतो या दोघांमध्ये भाग. ठीक आहे. ओके, याला 4ने भागितलं, 4 चोक 16. याला पण 4ने भागतो, 25 चोक 100. 100 कटले, 25 आले, 16 कटले, 4 आले. ठीक आहे. ओके, आता खाली राहिले 4, वरती राहिले 25 आणि 240. पुन्हा या 4चा भाग 240 मध्ये जातो का? हो जातो. 4 सकम 24. 4 सकम 24. राहिले काय? 6 आणि 0 म्हणजे किती झाले? 60. 60 गुणिला किती? 25. 60 गुणिला 25 बरोबर x. या दोघांचा करायचा गुणाकार. 25चा फाडा आला पाहिजे. 25 सकम. ठीक आहे. ओके, 25 एक 25, 25 दुने 50, 25 त्रिक 75, 25 चोक 100, 25 पाचा 125, 25 सकम 150. कोणी किती काही म्हणू द्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या. 25 सकम 150, वरचा शून्याखाली. कोणी किती काही म्हणू द्या, फाडेपाठ नका करू असं नाही, तरी बेसिक आपल्याला 30 पर्यंत फाडेपाठ ठेवावंच लागेल. तर गणितामध्ये जर आपल्याला जर स्पीड आणायची असेल, कॅल्क्युलेशन जर फास्ट करायचं असेल, कारण कॅल्क्युलेशन ज्याचं फास्ट असते त्याचंच गणिताचं उत्तर लवकर निघते, त्याचीच गणितावर कमांड असते. आणि असं म्हणतात स्पर्धा परीक्षेमध्ये, ज्याची गणितावर कमांड त्यालाच नोकरीची डिमांड. ओके, धन्यवाद मित्रांनो. समजलं असेल आशा व्यक्त करतो. धन्यवाद.